नमस्कार आणि गंगा एज्युकेशनमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला विधिक क्षेत्रातील महत्त्वाचे विषय, कायद्यांशी संबंधित स्पर्धा परीक्षांची तयारी, महत्त्वपूर्ण कायदेशीर तथ्य आणि विधीचा इतिहास याविषयी सुस्पष्ट आणि शिस्तबद्ध मार्गदर्शन मिळेल. आजच्या व्हिडिओमध्ये भारतीय साक्ष अधिनियम 2023च्या कलम 39 ते 45 पर्यंत चर्चा करू. आज आपण भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधलं एक खूप महत्त्वाचं कलम अभ्यासणार आहोत, कलम 39. हे कलम एक्सपर्ट ओपिनियन्स म्हणजे तज्ज्ञांच्या मतांबद्दल बोलतं आणि ज्युडिशरी आणि एपीओ परीक्षांच्या दृष्टीनं हे कलम खूप खूप महत्त्वाचं आहे. एक विचार करूया. जेव्हा कोर्टात एखादी खूपच कॉम्प्लिकेटेड केस येते, समजा DNA रिपोर्टवर आधारित केस आहे किंवा एखादा मोठा सायबर क्राईम आहे किंवा मग एखाद्याचा मृत्यू विषामुळे झालाय की नाही हे ठरवायचंय, अशा वेळी जज नक्की कसा निर्णय घेतात? त्यांना या टेक्निकल गोष्टी कशा समजतात? बरोबर, याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला घेऊन जातं कलम 39 कडे. तर आजच्या या सेशनमध्ये आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी एक्सपर्ट ओपिनियन म्हणजे नेमकं काय? मग कलम 39चे विश्लेषण करू, त्याचा प्रॅक्टिकल वापर कसा होतो ते बघू, नवीन आणि जुन्या कायद्यात काय फरक आहे ते समजून घेऊ आणि सगळ्यात शेवटी परीक्षेसाठीचे महत्त्वाचे मुद्देच. बरं, पहिला प्रश्न, तज्ज्ञांच्या मताची गरजच का पडते? बघा, कोर्टाला अनेकदा अशा टेक्निकल किंवा सायंटिफिक विषयांवर निर्णय घ्यावा लागतो जिथे त्यांना स्पेशल मदतीची गरज भासते आणि बरोबर याच ठिकाणी तज्ज्ञांची म्हणजे एक्सपर्ट्सची एंट्री होते. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एक्सपर्ट ओपिनियन म्हणजे काय? तर एखाद्या विषयात ज्या व्यक्तीकडे स्पेशल स्किल किंवा नॉलेज आहे त्या व्यक्तीने दिलेला सल्ला. कलम 39 हेच सांगतं की असं मत हे केसमध्ये एक सुसंगत तथ्य म्हणजे रेलेव्हंट फॅक्ट मानलं जाईल. याला आपण असं समजू शकतो की हे त्या केसच्या पझलमधला एक महत्त्वाचा तुकडा आहे जो कोर्टाला योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करतो. चला, आता आपण कलम 39ला जरा बारकाईने समजून घेऊया. त्याचे मुख्य घटक कोणते आहेत ते पाहूया. आता कायद्याची भाषा वाचल्यावर थोडी क्लिष्ट वाटू शकते, नाही का? पण याचा अर्थ अगदी सरळ आहे. जेव्हा कोर्टाला फॉरेन लॉ, सायन्स, आर्ट, हँडरायटिंग किंवा फिंगरप्रिंट्स यांसारख्या विषयांवर आपलं मत बनवायचं असतं, तेव्हा त्या विषयातल्या तज्ज्ञ व्यक्तींचं मत हे सुसंगत तथ्य मानलं जातं, म्हणजेच पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जाऊ शकतं. या कलमातले काही कीवर्ड्स समजून घेऊया. पहिला शब्द आहे विज्ञान किंवा कला. ही खूप व्यापक संकल्पना आहे. यात मेडिकल सायन्स, बॅलिस्टिक्स, अगदी डिजिटल फॉरेन्सिक्सपर्यंत सगळं काही येतं. मग आहे विशेष कुशल म्हणजे स्पेशली स्किल्ड. याचा अर्थ असा की त्या व्यक्तीला त्या विषयात एकतर फॉर्मल ट्रेनिंग मिळालं आहे किंवा अनुभवातून विशेष ज्ञान आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अशा व्यक्तीचं मत हे सुसंगत तथ्य मानलं जातं. तर कलम 39 लागू होण्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत. सगळ्यात पहिलं, कोर्टाला मदतीची गरज वाटली पाहिजे. दुसरं म्हणजे तो विषयच असा पाहिजे जिथे स्पेशल स्किलची गरज आहे. तिसरा, मत देणारी व्यक्ती खरंच त्या विषयातली तज्ज्ञ म्हणजे एक्सपर्ट असायला हवी. आणि नवीन कायद्यातला एक महत्त्वाचा बदल लक्षात ठेवा. आता यामध्ये इलेक्ट्रॉनिक पुराव्याच्या परीक्षकांना म्हणजे एक्झामिनर्स ऑफ इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स यांनाही स्पष्टपणे समाविष्ट केलं आहे. चला, आता थेअरीमधून थोडं प्रॅक्टिसकडे वळूया. प्रत्यक्ष कोर्टात या कायद्याचा वापर कसा होतो आणि यावरचे महत्त्वाचे जजमेंट्स काय आहेत ते पाहू. एक अगदी साधं उदाहरण घेऊया. समजा कोर्टासमोर प्रश्न आहे की अ नावाच्या व्यक्तीचा मृत्यू विषामुळे झाला आहे का? आता हे कसं ठरवणार? मग अशा वेळी मेडिकल एक्सपर्ट्सचं मत महत्त्वाचं ठरतं. ते सांगतील की त्या विषाची लक्षणं काय होती, पोस्टमॉर्टम रिपोर्ट काय सांगतोय, आणि हेच मत कलम 39 नुसार एक रेलेव्हंट फॅक्ट म्हणजेच सुसंगत तथ्य मानलं जातं. इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप खूप गरजेचं आहे. स्टेट ऑफ हिमाचल प्रदेश विरुद्ध जयलाल या लँडमार्क केसमध्ये सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचा सिद्धांत सांगितला. तो म्हणजे एक्सपर्टचं मत हे कोर्टावर बंधनकारक नसतं. ते फक्त सल्लागार स्वरूपाचं म्हणजे ॲडवायझरी इन नेचर असतं. ते कोर्टाला मदत करतं, पण फायनल डिसिजन घेण्याचा अधिकार हा पूर्णपणे न्यायाधीशांचाच असतो. आणि याच प्रिन्सिपलला एका कायदेशीर सूत्राने म्हणजे लीगल मॅक्झिमने खूप छान स्पष्ट केलं आहे. ते सूत्र आहे ज्युडेक्स एस ज्युडेक्स पेरिटस पेरिटोरम. याचा सरळ अर्थ आहे न्यायाधीश हा तज्ज्ञांचा तज्ज्ञ असतो. म्हणजे काय? तर सगळे पुरावे आणि सगळ्या एक्सपर्ट्सची मतं ऐकून अंतिम निर्णय घेणारा जो खरा एक्सपर्ट आहे तो म्हणजे न्यायाधीश.
आता आपण एका अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे येतोय, जो परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे. तो म्हणजे नवीन भारतीय साक्ष अधिनियम आणि जुना भारतीय पुरावा कायदा यांची तुलना. तर बघा, जुन्या इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये हेच प्रोव्हिजन सेक्शन 45 मध्ये होतं. आता नवीन भारतीय साक्ष अधिनियमात ते आहे सेक्शन 39 मध्ये. पण सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा बदल कोणता? तर तो म्हणजे नवीन कायद्यात आता इलेक्ट्रॉनिक पुराव्याशी संबंधित एक्सपर्ट्सचा स्पष्ट उल्लेख आहे. आजच्या डिजिटल युगात जिथे सायबर क्राईम्स आणि डिजिटल फ्रॉड्स इतके वाढले आहेत, तिथे हा बदल खूपच आवश्यक होता. ठीक आहे, चला आता परीक्षेच्या दृष्टीनं काही महत्त्वाचे पॉइंट्स पटकन लक्षात घेऊया. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, एक्सपर्टचं मत हे सबस्टॅन्टिव्ह एव्हिडन्स म्हणजे निर्णायक पुरावा नाही. ते फक्त एक सल्लागार मत आहे. त्यामुळे त्याला इतर पुराव्यांचा आधार म्हणजेच कोरॉबरेशन असणं खूप महत्त्वाचं आहे. फक्त एक्सपर्ट ओपिनियनच्या आधारावर कोणालाही शिक्षा होऊ शकत नाही. आता परीक्षेसाठी काही खास टिप्स. प्रिलिम्समध्ये सरळ प्रश्न येऊ शकतो, नवीन कलम क्रमांक 39 आणि जुनं कलम 45. किंवा कोणती क्षेत्र यात येतात, जसं विज्ञान, कला, यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि मेन्ससाठी एखादा प्रॉब्लेम बेस्ड प्रश्न येऊ शकतो, जसं की हँडरायटिंग एक्सपर्टच्या मतावर आधारित केस किंवा एक्सपर्ट ओपिनियनच्या एव्हिडेन्शरी व्हॅल्यूवर एक शॉर्ट नोट लिहा, असा प्रश्न येऊ शकतो. चला तर मग एक क्विक रिव्हिजन करूया. फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. 1. कलम आहे 39 भारतीय साक्ष अधिनियम. 2. मुख्य कॉन्सेप्ट काय आहे, तर एक्सपर्ट्सचं मत हे एक रेलेव्हंट फॅक्ट आहे. आणि 3. मुख्य तत्व, ते म्हणजे हे मत बंधनकारक नाही, ते फक्त सल्लागार स्वरूपाचं आहे. बस. आणि जाता जाता एक विचार करण्यासाठी प्रश्न. आज आपण AIच्या म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात जगतोय, जिथे AI स्वतः मेडिकल रिपोर्ट्स किंवा टेक्निकल ॲनालिसिस तयार करू शकतं. मग अशा परिस्थितीत कायद्याच्या नजरेत तज्ज्ञ म्हणजे नक्की कोण, यावर विचार नक्की करा. ज्युडिशरी, APO आणि कायद्याशी संबंधित इतर परीक्षांच्या तयारीसाठी गंगा एज्युकेशनसोबत कनेक्टेड रहा. आज आपण भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधल्या एका खूप महत्त्वाच्या सेक्शनबद्दल बोलणार आहोत, कलम 40. हे विश्लेषण तुम्हाला या नवीन कायद्यातील एका महत्त्वपूर्ण पुराव्याचा सिद्धांतावर स्पष्टता देईल. आणि हो, परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे खूप महत्त्वाचं आहे. या सेशनमध्ये आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी आपण कलम 40ची ओळख करून घेऊ. मग त्यातले महत्त्वाचे घटक कोणते आहेत ते समजून घेऊ. तिसऱ्या भागात कोर्टात त्याचा प्रत्यक्ष वापर कसा होतो ते पाहू. चौथ्या भागात जुन्या आणि नवीन कायद्यात काय फरक आहे ते तपासू. आणि शेवटी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत यावर एक नजर टाकू. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, कलम 40ची ओळख. ही तरतूद फक्त एक कायदेशीर कलम नाहीये, तर तज्ज्ञांच्या साक्षीचं मूल्यांकन कसं करायचं यासाठी एक महत्त्वाचं साधन आहे, जे कोर्टाच्या निर्णय प्रक्रियेत खूप मोठी भूमिका बजावतं. तर भारतीय साक्ष अधिनियम 2023चं कलम 40 हे खास करून तज्ज्ञांच्या मतांची अचूकता आणि विश्वासार्हता तपासण्यावर भर देतं. ज्युडिशरी आणि APO परीक्षांच्या दृष्टीने हा विभाग खूप महत्त्वाचा आहे, कारण तो पुराव्याच्या मूल्यांकनाचा एक प्रकारे पायाच आहे. आता हे कायद्याच्या भाषेत थोडं किचकट वाटू शकतं. सोप्या भाषेत याचा अर्थ काय? तर बघा, जेव्हा एखादा एक्सपर्ट आपलं मत देतो, तेव्हा त्या मताला सपोर्ट करणारी किंवा ते मत खोडून काढणारी कोणतीही गोष्ट, जरी ती केसशी थेट संबंधित नसली तरी कोर्टात रिलेव्हंट मानली जाते. थोडक्यात एक्सपर्टचं मत तपासून पाहण्यासाठी हे फॅक्ट्स महत्त्वाचे ठरतात. चला आता या कायद्याच्या आत डोकावून पाहूया आणि त्याचे मूळ घटक कोणते आहेत ते समजून घेऊया. आपण हे कलम तुकड्या तुकड्यांमध्ये विभागून समजून घेऊ, म्हणजे ते आणखी सोपं होईल. या कलमामध्ये प्रामुख्याने 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिलं, तज्ज्ञांचं मत, म्हणजे कोर्टात एका एक्सपर्टने आपलं ओपिनियन दिलेलं असलं पाहिजे. दुसरं, समर्थन किंवा विसंगत तथ्य, म्हणजे असे फॅक्ट्स जे त्या एक्सपर्टच्या मताला एकतर बळ देतात किंवा त्याच्या विरुद्ध जातात. आणि तिसरं, या सगळ्याच्या आधारावर कोर्ट जे मूल्यांकन करतं ते. हे 3 घटक मिळून कलम 40ची चौकट तयार होते. ही स्लाइड आपल्याला कोर्टाची विचार करण्याची पद्धत दाखवते. सगळ्यात आधी तज्ज्ञांचं मत सादर होतं, त्यानंतर त्या मताला पारखण्यासाठी पुरावे सादर केले जातात, मग ते सपोर्टिंग असोत किंवा विरोधातले. आणि मग शेवटी या सगळ्यावर विचार करून न्यायालय त्या मताची विश्वासार्हता ठरवतं. ही एक सरळ 3 टप्प्यांची प्रक्रिया आहे. ठीक आहे, थेअरी तर समजली, पण प्रत्यक्षात कोर्टात हे सगळं कसं काम करतं? चला काही प्रॅक्टिकल उदाहरणं आणि महत्त्वाचे कोर्टाचे निर्णय पाहूया.
हा प्रश्न खूप महत्वाचा आहे की हे तत्त्व खरंखुरं केसमध्ये कसं लागू होतं हे समजून घेण्यासाठी कायद्यातच दिलेली काही उत्तम उदाहरणे आहेत. चला ती पाहूया. समजा एक केस आहे ज्यात प्रश्न असा आहे की अ नावाच्या व्यक्तीचा मृत्यू एका विशिष्ट विषाने झाला आहे का. आता एक्सपर्ट म्हणतो हो, याच विषाने झाला आहे. मग कोर्टासमोर आणखी एक फॅक्ट येतो की ज्या ज्या लोकांना ह्याच विषाची बाधा झाली होती त्यांनाही अगदी सारखीच लक्षणं होती. तर हा जो फॅक्ट आहे तो त्या एक्सपर्टच्या मताला दुजोरा देतो, त्याला सपोर्ट करतो. आता दुसरं उदाहरण बघा. हे अगदी उलट आहे. प्रश्न आहे की एका बंदरात समुद्री भिंतीमुळे अडथळा निर्माण झाला आहे का. एक्सपर्ट म्हणतो हो, या भिंतीमुळेच अडथळा झालाय. पण मग कोर्टासमोर एक फॅक्ट येतो की त्याच काळात ज्या बंदरांमध्ये अशी भिंत नव्हती तिथेही अडथळा निर्माण झाला होता. आता बघा, हा फॅक्ट एक्सपर्टच्या मताच्या पूर्णपणे विरोधात जातो आणि त्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण करतो. केवळ उदाहरणच नाहीत तर आपल्या सुप्रीम कोर्टाने सुद्धा यावर वेळोवेळी महत्त्वाचे निर्णय दिले आहेत. या 2 केसेस बघा. स्टेट ऑफ HP विरुद्ध जयलाल आणि मुरारीलाल विरुद्ध स्टेट ऑफ MP या दोन्ही प्रकरणांमध्ये कोर्टाने स्पष्ट केले आहे की तज्ज्ञांचं मत हे हवेतलं नसतं, त्याला तथ्यांचा आणि परिस्थितीचा ठोस आधार असायला हवा. या संपूर्ण तत्वाचं सार या एका लॅटिन मॅगझिममध्ये आहे. जुडेक्स एस्ट जुडेक्स पेरितोरुम पेरितोरुम. याचा सरळ अर्थ आहे न्यायाधीश हा तज्ज्ञांचाही तज्ज्ञ असतो. म्हणजे काय की अंतिम निर्णय घेणारा हा न्यायाधीश असतो, एक्सपर्ट नाही. एक्सपर्ट फक्त कोर्टाला मदत करतो. बरं, हा झाला नवीन कायदा. पण जुन्या कायद्यात काय होतं? चला आता नवीन आणि जुन्या कायद्याची एक छोटीशी तुलना करूया, म्हणजे आपल्याला सगळं चित्र स्पष्ट होईल. तर लक्षात घ्या, यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे. जुना जो आपला भारतीय पुरावा कायदा होता त्यात हेच तत्त्व कलम 46 मध्ये होतं. आता नवीन भारतीय साक्ष अधिनियमामध्ये ते कलम 40 मध्ये आहे. म्हणजे कायदेशीर तत्वात काहीही बदल झालेला नाही, फक्त सेक्शन नंबर बदलला आहे. चला आता आपल्या सगळ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. तो म्हणजे परीक्षेचा दृष्टिकोन. ज्युडिशियरी आणि APOच्या तयारी करणाऱ्यांसाठी हा सेक्शन किती आणि कसा महत्त्वाचा आहे ते आता पाहू. परीक्षेच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर यातून काय विचारलं जाऊ शकतं बघा. प्रिलिम्समध्ये तुम्हाला थेट सेक्शन नंबर किंवा त्याचा उद्देश विचारला जाऊ शकतो. मेन्समध्ये जे आपण इलुस्ट्रेशन बघितले त्यावर आधारित एखादा प्रॉब्लेम बेस्ड प्रश्न येऊ शकतो. आणि इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला या कलमामागचं तत्व किंवा ती लॅटिन मॅगझिम विचारली जाऊ शकते. चला एक क्विक रिव्हिजन करूया. परीक्षेसाठी जाताना या 3 गोष्टी नक्की लक्षात ठेवा. 1. सेक्शन नंबर 40. 2. याची मुख्य संकल्पना, तज्ज्ञांच्या मताला सपोर्ट किंवा विरोध करणारे फॅक्ट्स रिलेव्हंट ठरतात. आणि 3. परीक्षेसाठी याचं महत्त्व खूप जास्त आहे. थोडक्यात सांगायचं तर कलम 40 हे एक प्रकारे क्वालिटी चेक आहे. ते हे सुनिश्चित करतं की तज्ज्ञांचं मत डोळे झाकून स्वीकारलं जाणार नाही, तर त्याची योग्य ती चिकित्सा केली जाईल. यामुळे आपल्या न्यायव्यवस्थेची निर्णय प्रक्रिया अधिक अचूक आणि निष्पक्ष बनते. न्यायव्यवस्था, APO आणि इतर कायद्याच्या परीक्षांशी संबंधित अशाच विश्लेषणासाठी गंगा एज्युकेशन सोबत जोडलेले रहा. आज आपण भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधल्या एका अत्यंत महत्त्वाच्या कलमावर म्हणजेच कलम 41 वर चर्चा करणार आहोत. हे कलम हस्ताक्षर आणि सहीच्या ओळखीबद्दल बोलतं. जर तुम्ही ज्युडिशियरी किंवा APO परीक्षेची तयारी करत असाल तर हे कलम समजून घेणं खूप गरजेचं आहे, कारण डॉक्युमेंट्सची सत्यता सिद्ध करण्यासाठी हा एक महत्त्वाचा आधार आहे. आजच्या या चर्चेत आपण काय काय बघणार आहोत ते थोडक्यात पाहूया. आपण कलम 41चा परिचय करून घेऊ, मग त्याच्या कायदेशीर तरतुदी सोप्या भाषेत समजावून घेऊ, काही व्यावहारिक उदाहरणं पाहू, महत्त्वाचे कोर्टाचे निकाल अभ्यासणार आहोत, जुन्या आणि नवीन कायद्यात काय फरक आहे ते बघू आणि शेवटी परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत ते लक्षात घेऊ. चला तर मग सुरुवात करूया. कोणत्याही कायदेशीर केसमध्ये कागदपत्र म्हणजे दस्तऐवज खूप महत्त्वाचे असतात, नाही का? पण एखादं डॉक्युमेंट खरं आहे की खोटं हे कसं ठरवायचं? ते कोणी लिहिलंय किंवा त्यावर सही कोणी केलीये हे कोर्ट कसं ठरवतं? तर भारतीय साक्ष अधिनियमाचं कलम 41 आपल्याला याच प्रश्नाचं उत्तर देतं. ते यासाठी एक स्पष्ट कायदेशीर चौकट पुरवतं. अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर कलम 41 असं म्हणतं की जेव्हा कोर्टाला एखाद्या व्यक्तीच्या हस्ताक्षराविषयी किंवा सहीविषयी मत बनवायचं असतं तेव्हा अशा व्यक्तीचं मत महत्त्वाचं ठरतं जिला ते हस्ताक्षर किंवा सही ओळखता येते. तिचं मत कोर्टात एक महत्त्वाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जातं आणि म्हणूनच ज्युडिशियरी आणि APO परीक्षांसाठी हे कलम इतकं महत्त्वाचं आहे. आता आपण या कलमाच्या मूळ कायदेशीर भाषेकडे वळूया. कायद्यातील प्रत्येक शब्दाला एक विशिष्ट अर्थ असतो
आणि तोच कायदेशीर युक्तिवादाचा पाया असतो. म्हणून हे समजून घेणं खूप आवश्यक आहे. आता हे वाचायला थोडं किचकट वाटू शकतं, पण याचा अर्थ अगदी सरळ आहे. समजा कोर्टासमोर प्रश्न आहे की हे पत्र अने लिहिलं आहे का? तर अशा वेळी ब नावाच्या व्यक्तीचं मत कोर्ट विचारात घेऊ शकतं, जर ब हा अच्या हस्ताक्षराशी परिचित असेल. त्याचं मत हे एक सुसंगत तथ्य म्हणजे रिलेव्हंट फॅक्ट मानलं जाईल. यात 2-3 शब्द खूप महत्वाचे आहेत. पहिला, हस्ताक्षराशी परिचित म्हणजे काय? म्हणजे अशी व्यक्ती जिने संबंधित व्यक्तीला लिहिताना पाहिलं आहे किंवा जिचा त्या व्यक्तीसोबत नियमित पत्रव्यवहार झाला आहे. दुसरा शब्द आहे सुसंगत तथ्य. याचा अर्थ असा पुरावा जो कोर्टात स्वीकारण्यासारखा आहे. आणि नवीन कायद्यात इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी हा शब्दही महत्वाचा आहे. बरं, कायदा सांगतो की एखादी व्यक्ती दुसऱ्याच्या हस्ताक्षराशी 3 प्रकारे परिचित असू शकते. पहिलं म्हणजे जर तिने त्या व्यक्तीला प्रत्यक्ष लिहिताना पाहिलं असेल. दुसरं, जर पत्रव्यवहारामुळे तिला त्या व्यक्तीकडून पत्र किंवा कागदपत्र मिळाली असतील. आणि तिसरं, जर नेहमीच्या व्यवसायाच्या कामात त्या व्यक्तीने लिहिलेले दस्तऐवज तिच्या पाहण्यात आले असतील. ठीक आहे, थिअरी तर आपल्याला समजली, पण आता हे कलम प्रत्यक्षात कोर्टात कसं काम करतं ते पाहूया. प्रत्यक्ष केसमध्ये याची भूमिका काय असते हे उदाहरणांमधून अधिक स्पष्ट होईल. मग मनात प्रश्न येतो की हे खरं तर कोर्टात कसं वापरलं जातं? चला, एक उत्तम उदाहरण घेऊन हे समजून घेऊया. कायद्यामध्येच एक छान उदाहरण दिलं आहे. समजा इटानगरचा व्यापारी आहे आणि बेंगलुरूचा. त्यांच्यात पत्रव्यवहार चालतो. हा चा कारकून आहे जो ची पत्र फाईल करतो आणि हा दलाल आहे जो त्या पत्रांवर ला सल्ला देतो. आता गंमत बघा, क आणि या तिघांनीही ला कधीही लिहिताना पाहिलेलं नाही, पण तरीही त्यांच्या कामामुळे ते च्या हस्ताक्षराशी परिचित आहेत. म्हणून त्यांचं मत कोर्टात एक सुसंगत पुरावा मानला जाईल. चला, आणखी एक परिस्थिती घेऊया. समजा एका दिवाणी केसमध्ये एका प्रॉमिसरी नोटवरच्या सहीबद्दल वाद निर्माण झालाय. आता कोर्ट या सहीची पडताळणी कशी करणार? अशा केसमध्ये कलम 41 नुसार अनेक जण साक्ष देऊ शकतात. जसं की त्या व्यक्तीचा एखादा कुटुंबातील सदस्य ज्याने तिला सही करताना पाहिलं आहे, किंवा एखादा बिझनेस पार्टनर ज्याला सही केलेली पत्र मिळाली आहेत. इतकंच नाही तर बँक मॅनेजर सुद्धा साक्ष देऊ शकतो, कारण त्याने अनेक वर्ष त्या व्यक्तीचे सही केलेले चेक हाताळलेले असतात. या सगळ्यांचं मत महत्वाचं ठरू शकतं. आता आपण जे काही शिकलो त्याला कोर्टाच्या निर्णयांचा आधार कसा मिळतो ते काही महत्वाच्या केस लॉमधनं बघूया. यामुळे हे कलम आणखी पक्क होईल. रामनारायण विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार. या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने एक खूप महत्वाची गोष्ट स्पष्ट केली. कोर्टाने म्हटलं की हस्ताक्षराबद्दल मत देण्यासाठी साक्षीदार हा हँडरायटिंग एक्सपर्टच असला पाहिजे असं काही नाही. जर एखादी व्यक्ती त्या हस्ताक्षराशी परिचित असेल तर तिचं मत न्यायालयात एक ग्राह्य आणि सुसंगत पुरावा म्हणून स्वीकारलं जाईल. पण याचा अर्थ असा नाही की कोर्ट फक्त साक्षीदारांच्या मतावर अवलंबून राहतं. राज्य, दिल्ली प्रशासन विरुद्ध पालीराम या केसमध्ये कोर्टाने स्पष्ट केलंय की न्यायालयाला स्वतःला सुद्धा वादग्रस्त हस्ताक्षराची तुलना त्या व्यक्तीच्या मूळ हस्ताक्षराशी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. न्यायालय स्वतः तपासून आपलं मत बनवू शकतं. या तत्वाला एका प्रसिद्ध लॅटिन कायदेशीर म्हणीने खूप छान म्हणलं आहे, ज्युडेक्स एस्ट ज्युडेक्स पेरिटोरम. याचा अर्थ असा आहे की न्यायाधीश हा तज्ज्ञांचाही तज्ज्ञ असतो. म्हणजे जरी कितीही एक्सपर्ट्सनी किंवा परिचित लोकांनी आपापली मतं दिली तरी अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार आणि विवेक हा न्यायाधीशांचाच असतो. आता एक महत्त्वाचा मुद्दा बघूया. भारतीय साक्ष अधिनियम 2023 या नवीन कायद्यात आणि जुन्या भारतीय पुरावा कायदा 1872 मध्ये या तरतुदीसंदर्भात काय बदल झाला आहे? बघा, जुन्या इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये हेच तत्त्व कलम 47 मध्ये होतं. आता नवीन भारतीय साक्षाधिनियमात ते कलम 41 मध्ये आहे. पण यात एक खूप महत्त्वाचा बदल केला गेलाय. नवीन कायद्यात डिजिटल युगाचा विचार करून इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरसाठी सर्टिफाईंग अथॉरिटीच्या मतालाही सुसंगत मानला आहे. हा एक खूप मोठा आणि आवश्यक बदल आहे. चला, आता आपण पूर्णपणे परीक्षेच्या दृष्टिकोनातून या कलमाकडे पाहूया आणि काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेऊ. प्रिलिम्स परीक्षेमध्ये तुम्हाला थेट कलम क्रमांकावर प्रश्न येऊ शकतो, म्हणजे कलम 41, किंवा कोणत्या व्यक्तीचं मत सुसंगत मानलं जाईल यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो.
मेन्स परीक्षेसाठी हस्ताक्षरावरील मत यावर शॉर्टनोट लिहायला येऊ शकते किंवा कायद्यातल्या उदाहरणावर आधारित प्रॉब्लेम बेस्ड प्रश्न येऊ शकतो. आणि हो, इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरीबद्दलची नवीन तरतूद अजिबात विसरू नका. चला, जाता जाता एक क्विक रिव्हिजन करूया. फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिलं, कलम क्रमांक आहे 41. दुसरं, याची मूळ संकल्पना म्हणजे हस्ताक्षराशी परिचित व्यक्तीचं मत सुसंगत असतं. आणि तिसरं, यातला महत्त्वाचा बदल म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरीसाठी सर्टिफाईंग अथॉरिटीच्या मताचा समावेश. आणि शेवटचा एक विचार करण्यासारखा प्रश्न. सायबर गुन्हेगारीच्या प्रकरणांमध्ये इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरीचा पुरावा म्हणून समावेश झाल्यामुळे खटल्यांच्या निकालांवर आणि पुरावा कायद्यावर भविष्यात काय परिणाम होऊ शकतो यावर नक्की विचार करा. न्यायपालिका, APO आणि इतर कायद्याच्या परीक्षांशी संबंधित अशाच प्रकारच्या सखोल विश्लेषणासाठी गंगा एज्युकेशनसोबत जोडलेले रहा. कायद्याच्या जगात जुन्या परंपरा आणि रूढींना नेमकं किती महत्त्व आहे, कधी विचार केलाय? तर भारतीय साक्ष अधिनियम 2023चं कलम 42 बरोबर याच महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर देतं. चला तर मग आज आपण याच कलमाचा एकदम सखोल अभ्यास करूया. तर आज आपण बघणार आहोत भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधलं कलम 42. आता हे कलम कशाबद्दल आहे? तर हे आहे सामान्य रूढी किंवा हक्कांविषयी आणि त्याबद्दल जाणकार व्यक्तींची मतं कोर्टात किती महत्त्वाची ठरतात याबद्दल. एक गोष्ट लक्षात घ्या, न्यायपालिका आणि APO परीक्षांसाठी हे कलम प्रचंड महत्त्वाचं आहे. त्यामुळे अगदी लक्ष देऊ नये का, कारण यातले जे बारकावे आहेत ना ते परीक्षेत खूप निर्णायक ठरू शकतात. ठीक आहे, तर कायद्याच्या भाषेत हे कलम काय म्हणतं ते बघूया. जेव्हा न्यायालयाला कोणत्याही सामान्य रूढीच्या किंवा हक्काच्या अस्तित्वाविषयी मत बनवायचे असेल, तेव्हा अशा रूढीच्या किंवा हक्काच्या अस्तित्वाविषयी अशा व्यक्तींची मते ज्यांना त्याचे अस्तित्व माहीत असण्याची शक्यता आहे ती संबंधित मानली जातात. आता हे थोडं किचकट वाटू शकतो, पण अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर जेव्हा कोर्टाला हे ठरवायचं असतं की एखादी सर्वमान्य प्रथा किंवा हक्क अस्तित्वात आहे की नाही, तेव्हा त्या प्रथेबद्दल माहिती असणाऱ्या म्हणजे जाणकार लोकांचं मत न्यायालय एक महत्त्वाचा पुरावा म्हणून विचारात घेऊ शकतो. इतकं सोपं आहे हे. बरं, चला आता आपण या कलमाची थोडी फोड करूया. म्हणजे काय, तर याचे जे मुख्य घटक आहेत किंवा आपण ज्यांना की इन्ग्रेडियंट्स म्हणतो ते एक एक करून समजून घेऊया. कलम 42 व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर आपल्याला त्याचे 4 मुख्य घटक पाहावे लागतील. बघा, पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे प्रश्नात असलेल्या रूढीचे अस्तित्व. याचा सरळ अर्थ असा की कोर्टासमोरचा मुद्दाच मुळी एखादी रूढी किंवा हक्क असला पाहिजे. दुसरा, रूढी सामान्य असणं आवश्यक आहे, म्हणजेच ती प्रथा फक्त एका व्यक्तीपुरती मर्यादित नसावी, तर ती एका मोठ्या समूहासाठी किंवा वर्गासाठी असली पाहिजे. तिसरा, जाणकार व्यक्तींचे मत, म्हणजे ज्या व्यक्तींना त्या रूढीबद्दल माहिती असल्याची शक्यता आहे. आणि चौथा, अशा मतांची संबद्धता, म्हणजेच या जाणकार व्यक्तींची मते न्यायालयात एक महत्त्वाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरली जातात. तर मग कोर्टात ही प्रक्रिया नेमकी कशी चालते आपण हे 3 सोप्या टप्प्यांमध्ये समजू शकतो. सगळ्यात आधी न्यायालय एखाद्या सामान्य रूढीच्या किंवा हक्काच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित करतं. त्यानंतर दुसरा टप्पा म्हणजे त्या रूढीबद्दल माहिती असण्याची शक्यता असलेल्या व्यक्तींची मतं कोर्टात सादर केली जातात. आणि मग तिसऱ्या टप्प्यात ही मतं संबंधित पुरावा म्हणून विचारात घेतली जातात. एकदम सरळ प्रक्रिया आहे. कायद्यातील कोणतीही संकल्पना उदाहरणाशिवाय अपूर्णच वाटते, नाही का? चला, ही संकल्पना आणखी सोपी करण्यासाठी कायद्यात दिलेलं एक छान व्यावहारिक उदाहरण पाहूया. उदाहरण आहे गावाच्या विहिरीचं. समजा एखाद्या गावातल्या एका विशिष्ट विहिरीचं पाणी वापरण्याच्या हक्कावरून गावकऱ्यांमध्ये वाद सुरू झाला. आता हा हक्क काय झाला? हा झाला सामान्य हक्क, कारण तो एका व्यक्तीचा नाहीये, तर तो संपूर्ण गावाचा म्हणजे एका वर्गाचा आहे. अशा परिस्थितीत हा हक्क खरंच अस्तित्वात आहे की नाही हे ठरवण्यासाठी न्यायालय काय करू शकतं? तर गावातील जे वडीलधारी मंडळी आहेत किंवा जे खूप वर्षांपासून तिथे राहतात अशा जाणत्या रहिवाशांची मतं न्यायालय विचारात घेऊ शकतं. आपल्याला माहीतच आहे की कोणत्याही कायद्याला खरा अर्थ प्राप्त होतो तो न्यायालयीन निर्णयांमधून. चला तर मग कलम 42च्या संदर्भात काही महत्त्वाचे खटले म्हणजे लँडमार्क केस लॉज पाहूया. ठाकूर गोकलचंद विरुद्ध परवीण कुमारी हा एक खूप महत्त्वाचा खटला आहे. यामध्ये न्यायालयाने एक महत्त्वाचा सिद्धांत मांडला. कोर्टाने असं म्हटलं की कोणत्याही रूढीला कायदेशीर मान्यता मिळवायची असेल तर ती प्राचीन, निश्चित आणि वाजवी असली पाहिजे. याचा अर्थ काय?
म्हणजे फक्त ही एक प्रथा आहे असं म्हणून नाही चालणार, तर ती या तिन्ही कसोट्यांवर सिद्ध करावी लागेल. आता दुसरा महत्वाचा खटला पाहूया, कलेक्टर ऑफ मदुरा विरुद्ध मुट्टू रामलिंगा सेतुपथी. या केसमध्ये न्यायालयाने ही स्पष्ट केलं की कोणतीही रूढी सिद्ध करायची असेल तर त्यासाठी स्पष्ट आणि खात्रीशीर पुरावा असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच पुराव्याचा दर्जा खूपच उच्च असायला हवा आणि ठोस पुरावे सादर करावे लागतील. आणि तिसरा खटला, उजागर सिंग विरुद्ध जिओ. ह्या खटल्यातून काय स्पष्ट होतं तर समाजाने स्वीकारलेली आणि खूप काळापासून चालत आलेली प्रथा एक वैध रूढी म्हणून स्थापित होऊ शकते. यावरून आपल्याला हे कळतं की रूढीला कायदेशीर स्वरूप मिळण्यासाठी तिची समाजातली मुळं किती खोलवर रुजलेली आहेत हे सिद्ध करणं किती महत्त्वाचं ठरतं. कलम 42चा जो आत्मा आहे तो एका कायदेशीर म्हणीतून म्हणजे लीगल मॅक्झिममधून खूप छान समजतो. ती म्हण आहे कॉन्स्विडुडो एस्ट अल्टरा लेक्स. याचा सोपा अर्थ होतो रूढी हा दुसरा कायदा आहे. खरं तर हे एकच वाक्य या कलमाचं महत्त्व पूर्णपणे स्पष्ट करतं. चला आता आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा पाहूया. तो म्हणजे जुन्या आणि नवीन कायद्यातला नेमका काय फरक आहे. एक गोष्ट इथे पक्की लक्षात ठेवा. भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधलं हे जे कलम 42 आहे ते म्हणजे जुन्या भारतीय पुरावा कायदा 1872 मधल्या कलम 48चं नवीन रूप आहे. यात कोणताही तात्विक बदल झालेला नाही, फक्त कलम क्रमांक बदलला आहे. आणि हो, ही माहिती प्रिलिमसाठी खूप महत्त्वाची आहे, हे विसरू नका. आता परीक्षेसाठी काही खास टिप्स. बघा, पूर्वपरीक्षेत तुम्हाला या कलमाच्या क्रमांकावर आणि त्याच्या मूळ संकल्पनेवर थेट प्रश्न येऊ शकतो. आणि मुख्य परीक्षेत एखाद्या समस्येवर आधारित प्रश्न किंवा रूढीवरील मताची संबद्धता यावर एक छोटी टीप लिहिण्यासाठी विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे महत्त्वाचे खटले आणि कॉन्स्टिट्युडो एस्ट अल्टेरा लेक्स ही म्हण नक्कीच लक्षात ठेवा. चला तर मग आपण आत्तापर्यंत जी काही चर्चा केली त्याचा सार काही महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये पटकन आठवून घेऊया, म्हणजे एक प्रकारची उजळणीच होईल. जलद उजळणीसाठी फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. 1. कलम क्रमांक कलम 42 भारतीय साक्षाधिनियम 2023. 2. मूळ संकल्पना सामान्य रूढी किंवा हक्कांविषयी जाणकार व्यक्तींची मतं संबंधित असतात. आणि 3. जुना कायदा. हे कलम जुन्या भारतीय पुरावा कायद्याच्या कलम 48 प्रमाणेच आहे. बस एवढं लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. भारतीय साक्ष अधिनियमावरील आमचं हे विश्लेषण आपल्याला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आपण पुढच्या विश्लेषणात पुन्हा भेटूया. तोपर्यंत गंगा एज्युकेशनसोबत जोडलेले रहा. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग कायदेशीर प्रश्नावर बोलणार आहोत. कोर्टामध्ये वर्षानुवर्षे चालत आलेल्या प्रथा किंवा रूढी कशा सिद्ध केल्या जातात. बरं, याचं उत्तर दडलंय भारतीय साक्ष अधिनियम 2023च्या कलम 43 मध्ये. चला तर मग ज्युडिशरी आणि एपो परीक्षांसाठी महत्त्वाच्या असलेल्या या कलमाला एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. जरा विचार करा, कोर्टात एक केस उभी आहे आणि त्या केसचा संपूर्ण निकाल हा एखाद्या कुटुंबाच्या परंपरेवर किंवा धार्मिक पद्धतीवर अवलंबून आहे. आता अशा वेळी कोर्टात हे सिद्ध कसं करणार की ही प्रथा खरंच अस्तित्वात आहे आणि ती पाळली जाते. याच मोठ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कलम 43 मध्ये सापडतं. तर हे कलम येतं भारतीय साक्ष अधिनियमाच्या रेलेव्हन्सी ऑफ फॅक्ट्स म्हणजे तथ्यांची सुसंगतता ह्या चॅप्टरमध्ये. हे कलम आपल्याला अगदी स्पष्टपणे सांगतं की काही विशिष्ट प्रकरणांमध्ये म्हणजे प्रथा, रूढी किंवा काही खास शब्दांच्या अर्थाबद्दल तज्ज्ञांचं मत कधी आणि का एक महत्त्वाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जातं. आता कायद्याची भाषा थोडी क्लिष्ट वाटू शकते, बरोबर? चला याला सोपं करूया. याचा सरळ अर्थ असा आहे की जेव्हा कोर्टाला एखाद्या कुटुंबाच्या किंवा समूहाच्या प्रथा आणि परंपरांबद्दल आपलं मत बनवायचं असतं, तेव्हा ज्या लोकांना त्या विषयात खास विशेष ज्ञान आहे त्यांचं मत एक रेलेव्हंट फॅक्ट म्हणजे सुसंगत तथ्य मानलं जातं. सोप्या भाषेत सांगायचं तर तज्ज्ञांचं मत हे स्वतःच एक महत्त्वाचा पुरावा बनतं. चला या कलमातले काही महत्त्वाचे शब्द फोडून बघूया. पहिला शब्द आहे प्रथा आणि रूढी. प्रथा म्हणजे जी गोष्ट पिढ्यानपिढ्या चालत आली आहे आणि रूढी म्हणजे एखाद्या विशिष्ट गटात पाळली जाणारी पद्धत. मग येतं धार्मिक किंवा धर्मादाय संस्था म्हणजे आपलं मंदिर किंवा ट्रस्ट ज्यांच्या स्वतःच्या खास परंपरा असतात. पुढे आहेत स्थानिक शब्द, कारण कधीकधी काही शब्दांचे अर्थ एका विशिष्ट भागात वेगळे असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं विशेष ज्ञान असलेली व्यक्ती. ही अशी व्यक्ती आहे जिचं मत कोर्ट विचारात घेणार आहे. उदाहरणार्थ गावातील एखादे ज्येष्ठ व्यक्ती किंवा मंदिराचे पुजारी ज्यांना त्या प्रथेबद्दल सखोल माहिती आहे.
तर हे कलम कोर्टात नेमकं कसं काम करतं याची प्रक्रिया एकदम सरळ आहे. स्टेप 1, कोर्टाला एखाद्या प्रथेबद्दल मत बनवायची गरज निर्माण होते. स्टेप 2, तो विषय प्रथा, परंपरा किंवा स्थानिक शब्दांशी संबंधित असतो. स्टेप 3, मग कोर्ट अशा व्यक्तीचं मत मागवतं ज्याला त्या विषयात विशेष ज्ञान आहे. आणि स्टेप 4, त्या व्यक्तीचं मत एक रेलेव्हंट फॅक्ट म्हणून स्वीकारलं जातं आणि याच आधारावर कोर्टाला योग्य निर्णय घेता येतो. चला एक प्रॅक्टिकल उदाहरण घेऊ म्हणजे विषय अजून सोपा होईल. समजा एका मंदिरात पूजेच्या पद्धतीवरून वाद झालाय. एक गट म्हणतोय की पूजा अशा विशिष्ट पद्धतीनेच झाली पाहिजे कारण ती आमची पारंपरिक प्रथा आहे, तर दुसरा गट त्याला विरोध करतोय. आता अशा सिच्युएशनमध्ये कोर्ट काय करणार? कोर्ट त्या मंदिराचे मुख्य पुजारी, जुने विश्वस्त किंवा त्या भागातील धार्मिक विद्वानांना बोलावून त्यांचं मत विचारात घेऊ शकतं आणि त्यांचं हे मत कलम 43 नुसार एक महत्त्वाचा पुरावा मानलं जाईल. आता नुसतं कलम समजून चालणार नाही. सुप्रीम कोर्टाने यावर काय म्हटलंय हे बघणंही तितकंच महत्त्वाचं आहे, नाही का? ठाकूर गोकलचंद विरुद्ध परवीन कुमारी हा एक लँडमार्क खटला आहे. या केसने प्रथा सिद्ध करण्याबद्दलचे नियम अगदी स्पष्ट केले आहेत आणि म्हणूनच परीक्षेसाठी हा खूप महत्त्वाचा आहे. तर ह्या केसमध्ये मुख्य प्रश्न हा होता की कोर्टात एखादी प्रथा कशी सिद्ध करायची. यावर सुप्रीम कोर्टाने अगदी स्पष्टपणे सांगितलं की प्रथा सिद्ध करण्यासाठी विश्वसनीय पुरावे आणि जाणकार साक्षीदारांची गरज असते. कुणीतरी काहीतरी ऐकलंय किंवा सांगितलंय अशा ऐकीव माहितीवर कोर्ट विश्वास ठेवू शकत नाही. पुरावा ठोस हवा. त्यामुळे ज्या व्यक्तीला त्या प्रथेचं प्रत्यक्ष फर्स्ट हँड नॉलेज आहे फक्त त्याचीच साक्ष ग्राह्य धरली जाईल. या सगळ्याच्या मागे ना एक खूप जुना आणि महत्त्वाचं कायदेशीर तत्व आहे जे एका लॅटिन म्हणीतून येतं, कॉन्सुएटुडो हेस्ट ऑल्टरा लेक्स. याचा अर्थ होतो प्रथा हा दुसरा कायदा आहे. म्हणजे काय, तर ज्या प्रथा खूप जुन्या आहेत, निश्चित आहेत आणि सातत्याने पाळल्या जातात त्यांना कायद्यासारखाच दर्जा दिला जातो. आणि आपलं कलम 43 याच तत्वाला कायदेशीर आधार देतं. आता एक छोटा पण महत्त्वाचा मुद्दा, जुन्या आणि नवीन कायद्यात काय फरक आहे? तर ही जी तरतूद आहे ती पूर्वी भारतीय पुरावा कायदा 1872च्या कलम 49 मध्ये होती. आता नवीन भारतीय साक्ष अधिनियम 2023 मध्ये ती कलम 43 म्हणून आली आहे. यात कोणताही मोठा बदल झालेला नाही, फक्त कलमाचा नंबर बदलला आहे. सोपं आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कलम 43 हे फक्त आणि फक्त पुराव्याबद्दल बोलतं, शिक्षेबद्दल नाही. हे कलम कोणताही गुन्हा ठरवत नाही किंवा त्यासाठी शिक्षाही सांगत नाही. याचं काम फक्त एवढंच आहे की कोर्टाला हे ठरवण्यात मदत करणं की कोणत्या मताला पुरावा म्हणून स्वीकारायचं आणि कोणत्या नाही. आता येऊया आपल्या परीक्षेच्या तयारीकडे. प्रिलिम्समध्ये कलम 43वर डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो, जसं की तज्ज्ञांचं मत कोणत्या विषयांवर सुसंगत मानलं जातं. मेन्समध्ये यावर एखादा प्रॉब्लेम बेस प्रश्न किंवा शॉर्ट नोट विचारली जाऊ शकते. आणि हो, मेन्सच्या उत्तरात केस लॉचा उल्लेख केलात तर खूप चांगले मार्क्स मिळतात. चला सगळं फटाफट रिवाईज करूया. 3च गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. 1. कलम क्रमांक, तो आहे 43. 2. मूळ संकल्पना, प्रथा आणि रूढींवर तज्ज्ञांचे मत हा एक महत्त्वाचा पुरावा आहे. आणि 3. परीक्षेतील महत्त्व, हे कलम प्रिलिम्स आणि मेन्स या दोन्हीसाठी खूप खूप महत्त्वाचं आहे. तर मग ज्युडिशियरी आणि एपीओ परीक्षांच्या तयारीसाठी असेच महत्त्वाचे कायदेशीर विषय सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी गंगा एज्युकेशन सोबत जोडलेले रहा. नमस्कार. कायद्याच्या जगात जिथे प्रत्येक गोष्टीसाठी कागदोपत्री पुरावा लागतो, तिथे नातेसंबंधांसारखी गोष्ट कशी सिद्ध करणार? आज आपण भारतीय साक्ष अधिनियम 2023च्या कलम 44 मध्ये याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. हे कलम सांगतं की नातेसंबंधांविषयीचं मत पुराव्याच्या स्वरूपात कसं आणि केव्हा स्वीकारलं जातं. जरा विचार करा, जेव्हा 2 व्यक्ती विवाहित आहेत की नाहीत किंवा एखादं मूल कायदेशीर वारस आहे की नाही हे ठरवण्यासाठी कोणताही अधिकृत दस्तऐवज उपलब्ध नाहीये, मग अशा वेळी न्यायालय सत्य कसं शोधून काढणार? ह्याच गुंतागुंतीच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं कलम 44 मध्ये. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण कलम 44चा अगदी सखोल अभ्यास करणार आहोत. आपण सुरुवात करूया त्याच्या परिचयाने, त्यानंतर त्याचे आवश्यक घटक समजून घेऊया. पुढे आपण काही महत्त्वाचे न्यायालयीन निर्णय पाहणार आहोत आणि त्यातला एक महत्त्वाचा अपवादही अभ्यासणार आहोत. तसंच जुन्या कायद्यासोबत त्याची तुलना करून शेवटी परीक्षेसाठी काही महत्त्वाच्या टिप्ससुद्धा पाहू. चला तर मग सुरुवात करूया कलम 44च्या परिचयाने. हे कलम नेमकं काय सांगतं? हे सांगतं की नातेसंबंधांबद्दलचं मत कोर्टात केव्हा संबंधित मानलं जातं. भारतीय साक्ष अधिनियम 2023चं कलम 44 हे वारसा हक्क,
उत्तराधिकार आणि मुलाची कायदेशीर वैधता अशा कौटुंबिक प्रकरणामध्ये अत्यंत महत्त्वाचं ठरतं. आणि याचं वैशिष्ट्य काय माहितीये? यात कुटुंबाबाहेरील किंवा एखाद्या तिसऱ्या व्यक्तीचं मतसुद्धा पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जातं. आता कायद्याच्या भाषेत काय म्हटलंय ते बघूया. जेव्हा न्यायालयाला कोणत्याही नात्यावर आपलं मत बनवायचं असतं तेव्हा 2 गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. पहिली, वर्तणुकीतून व्यक्त केलेलं मत, म्हणजे शब्दांनी नाही तर कृतीने दाखवलेलं मत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे मत अशा व्यक्तीचं असावं जिला त्या नात्याबद्दल ज्ञानाचं विशेष साधन आहे, म्हणजेच जवळून माहिती आहे. असं मत असेल तर न्यायालय त्याला एक संबंधित तथ्य म्हणून स्वीकारतं. आता हे कलम अजून सोपं करून समजून घेऊया. आपण याचे आवश्यक घटक किंवा एसेन्शियल इन्ग्रेडियंट्स एक एक करून पाहू, म्हणजे त्याचा अर्थ अधिक स्पष्ट होईल. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे वर्तणुकीतून व्यक्त केलेले मत. याचा सरळ अर्थ असा की मत केवळ शब्दांतून व्यक्त होणं पुरेसं नाही, ते कृतीतून दिसलं पाहिजे. उदाहरणार्थ, समाज किंवा मित्रपरिवार एखाद्या जोडप्याला पती-पत्नी म्हणून वागवतो किंवा त्यांना कार्यक्रमांना एकत्र बोलावतो, ही त्यांची वर्तणूक झाली, त्यांचं कंडक्ट झालं. दुसरा महत्त्वाचा घटक आहे ज्ञानाचे विशेष साधन. याचा अर्थ मत देणारी व्यक्ती कोणीही अनोळखी असून चालणार नाही. ती व्यक्ती कुटुंबातील सदस्य, जवळचे नातेवाईक किंवा खूप जवळचे मित्र असावी, जिला त्या कुटुंबाच्या अंतर्गत नातेसंबंधांबद्दल जवळून आणि खात्रीशीर माहिती आहे. ह्या तक्त्यामध्ये आपण हे सगळे घटक एकत्र पाहू शकतो. पहिलं म्हणजे न्यायालयासमोर थेट नातेसंबंधाचा प्रश्न असावा. दुसरं, पुरावा हा वर्तणुकीवर किंवा कृतीवर आधारित असावा. तिसरं, मत देणाऱ्या व्यक्तीला त्याबद्दल विशेष माहिती असायला हवी. आणि चौथं, एक महत्त्वाची मर्यादा, ती म्हणजे काही विशिष्ट प्रकरणांमध्ये हे मत विवाह सिद्ध करण्यासाठी एकटं पुरेसं ठरत नाही, ज्यावर आपण पुढे चर्चा करणार आहोत. चला, थिअरी तर समजली. आता हे कलम व्यवहारात कसं वापरलं जातं ते काही उदाहरणं आणि महत्त्वाच्या न्यायालयीन निर्णयांद्वारे पाहूया. कायद्यात दिलेलं उदाहरण अ पाहूया. प्रश्न आहे की अ आणि ब हे विवाहित होते का? इथे त्यांचे मित्र त्यांना नेहमी पती-पत्नी म्हणूनच वागवत होते. हे तथ्य संबंधित मानलं जाईल. हाच तो वर्तणुकीतून मिळालेला पुरावा. आता उदाहरण ब पाहू. यात प्रश्न आहे की अ हा ब चा वैध मुलगा होता का? इथे कुटुंबातील सदस्य अ ला नेहमी ब चा मुलगा म्हणून वागवत होते. हे तथ्य पुरावा म्हणून संबंधित ठरेल. या संदर्भात काही महत्त्वाचे न्यायनिर्णय आहेत जे या कलमाचा अर्थ स्पष्ट करतात. पहिलं, डोलोरेस विरुद्ध बलराम प्रकरणात न्यायालयाने कौटुंबिक वर्तणूक आणि सामाजिक मान्यतेला महत्त्व दिलं. दुसरं, बद्रीप्रसाद विरुद्ध उपसंचालक हा एक महत्त्वाचा खटला आहे. यात न्यायालयाने म्हटलं की दीर्घकाळ एकत्र राहण्यामुळे विवाहाची शक्यता गृहीत धरली जाते. आणि तिसरं, तुळसा विरुद्ध दुर्गाटिया प्रकरणात न्यायालयाने स्पष्ट केलं की एखाद्या व्यक्तीला सतत कुटुंबातील सदस्य म्हणून वागवणं हा एक खूप मजबूत पुरावा मानला जातो. या कलमाचा संबंध एका महत्त्वाच्या कायदेशीर सूत्राशी म्हणजेच लीगल मॅक्झिमशी सुद्धा आहे, ज्यामुळे यातील तत्त्व अधिक स्पष्ट होतं. हे लॅटिन सूत्र आहे पाटेरिस्ट केम न्युक्टियर डेमॉन्स्ट्रंट. ह्याचा सोपा अर्थ आहे विवाह ज्याच्याकडे निर्देश करतो तोच पिता असतो. हे सूत्र मुलाच्या कायदेशीर वैधतेच्या प्रश्नांमध्ये पालकत्व निश्चित करण्यास मदत करतं आणि कलम 44च्या तत्वाला आणखी बळकटी देतं. आता आपण या कलमातील सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, तो म्हणजे परंतुक, प्रोव्हिजो किंवा अपवाद. परीक्षेच्या दृष्टीने हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे नीट लक्ष द्या. ह्या कलमातील परंतुक स्पष्टपणे सांगतं की केवळ वर्तणुकीवर आधारित मत 2 गंभीर प्रकरणांमध्ये विवाह सिद्ध करण्यासाठी पुरेसं नाही. पहिल्या म्हणजे घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये आणि दुसरं म्हणजे भारतीय न्यायसंहितेच्या कलम 82 आणि 84 अंतर्गत येणारे गुन्हे, म्हणजेच द्विपत्नीत्वाच्या गुन्ह्यांमध्ये. या प्रकरणांमध्ये व्यक्तीचे हक्क आणि स्वातंत्र्य पणाला लागलेलं असल्यामुळे विवाहासाठी नोंदणी प्रमाणपत्र किंवा विधिवत समारंभासारखा अधिक ठोस पुरावा आवश्यक असतो. आता आपण या नवीन कायद्याची जुल्या कायद्याशी म्हणजेच भारतीय पुरावा कायदा 1872शी तुलना करूया.
जुन्या भारतीय पुरावा कायद्यातील कलम 50 आणि नवीन भारतीय साक्ष अधिनियमातील कलम 44 हे मुळात सारखेच आहेत. यातील मूळ तत्वात कोणताही बदल झालेला नाही. फक्त कलम क्रमांक बदलला आहे आणि नवीन भारतीय न्याय संहितेनुसार गुन्ह्यांचे संदर्भ अद्ययावत केले आहेत. चला, आता या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्यात खास करून ज्युडिशियरी आणि एपीओ परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या टिप्स आणि एक जलद उजळणी पाहूया. प्रिलिम्स परीक्षेसाठी कलम 44 आणि त्याचा अपवाद म्हणजेच प्रोव्हिजो यावर थेट प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्यामुळे ते लक्षात ठेवा. मेन्स परीक्षेसाठी यावर एक छोटी टीप किंवा समस्या आधारित प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे परंतुक आणि त्याची कारणं नीट समजून घ्या. तसंच दीर्घकाळ एकत्र राहण्याने विवाहाची शक्यता सिद्ध करण्यासाठी बद्री प्रसाद प्रकरणाचा उल्लेख उत्तरामध्ये नक्की करा. जलद उजळणीसाठी फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. 1. नवीन कायद्यातील कलम क्रमांक आहे 44. 2. मूळ संकल्पना, वर्तणुकीतून व्यक्त झालेले नातेसंबंधावरील मत हा एक संबंधित पुरावा आहे. आणि 3. सर्वात महत्त्वाचा अपवाद, घटस्फोट आणि द्विपत्नीत्वाच्या खटल्यांमध्ये हे मत पुरेसे नाही. ज्युडिशियरी, एपीओ आणि इतर कायदेविषयक परीक्षांच्या अशाच सखोल आणि सोप्या विश्लेषणासाठी गंगा एज्युकेशनसोबत जोडलेले रहा. आज आपण भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधल्या एका खूप महत्त्वाच्या सेक्शनबद्दल बोलणार आहोत. हो, कलम 45, जे एक्सपर्ट ओपिनियनच्या आधारांबद्दल सांगतं. आता ज्युडिशरी आणि एपीओ परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हे कलम खूप जास्त महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या. तर मग चला, यामधला प्रत्येक छोटा मोठा मुद्दा आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी आपण कलम 45चा मूळ पाया काय आहे ते समजून घेऊ. मग त्याचे आवश्यक घटक कोणते आहेत, कोर्टात त्याचा वापर कसा होतो, महत्त्वाचे जजमेंट्स काय आहेत आणि हो, जुन्या आणि नवीन कायद्यात काय फरक आहे, हे सगळं आपण पाहणार आहोत. आणि शेवटी परीक्षेसाठी काही खास टिप्स आणि एक क्विक रिव्हिजन सुद्धा करणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. बघूया तरी कायद्यात नेमकं लिहिलंय तरी काय. तर बघा, कायदा काय म्हणतो. जेव्हा कोणत्याही जिवंत व्यक्तीचं मत सुसंगत असतं, तेव्हा ज्या आधारावर ते मत दिलं गेलं आहे ते आधारसुद्धा सुसंगत ठरतात. आता अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कोर्टासाठी फक्त काय मत दिले हे महत्त्वाचं नाहीये, तर ते मत का दिलंय, त्याच्यामागचं कारण काय आहे हे जाणून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणजे कोर्टाला हे तपासावं लागतं की एक्सपर्टने आपलं मत कोणत्या बेसिसवर बनवलं आहे. आता पुढे जाऊया आणि या सेक्शनचे महत्त्वाचे घटक पाहूया. हे समजून घेणं परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण या कलमाचा पूर्ण अर्थ याच घटकांवर टिकून आहे. या कलमामध्ये आपल्याला 4 मुख्य घटक दिसतात. पहिला आहे सुसंगत मत, म्हणजे असं मत जे कायद्यानुसार कोर्टात स्वीकारलं जाऊ शकतं. दुसरा आहे जिवंत व्यक्ती, म्हणजे मत देणारी व्यक्ती जिवंत असायला हवी, जसं की एखादा एक्सपर्ट किंवा साक्षीदार. तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा, मताचा आधार, म्हणजे त्या मतापर्यंत पोहोचण्यासाठी कोणती कारणं, कोणते प्रयोग किंवा कोणता डेटा वापरला गेला. आणि चौथा आहे आधारांची सुसंगतता, ज्यामुळे कोर्ट त्या मताची व्हॅलिडिटी आणि विश्वासार्हता तपासू शकतं. बरं, मग कोर्टात त्याची प्रोसेस नेमकी कशी चालते? तर बघा, स्टेप 1, एक्सपर्ट आपलं मत कोर्टासमोर ठेवतो. स्टेप 2, तो सांगतो की त्याचं मत कोणत्या आधारांवर आहे, त्याची कारणं काय आहेत. आणि मग येते स्टेप 3, कोर्ट त्या आधारांची वैधता तपासतं आणि मगच त्या मताचं मूल्यांकन करतं. ओके, थेअरी तर खूप झाली. आता बघूया की हे कलम प्रॅक्टिसमध्ये म्हणजे कोर्टात खरंच कसं काम करतं. एका उदाहरणाने ही गोष्ट आपल्याला अगदी सोपी करून समजेल आणि लक्षातही राहील. चला एक सिच्युएशन इमॅजिन करूया. समजा एका केसमध्ये कोणाला तरी विष देऊन मारल्याचा संशय आहे. आता कोर्टात एक फॉरेन्सिक एक्सपर्ट येतो आणि आपलं मत देतो की मृत व्यक्तीचा मृत्यू एका विशिष्ट प्रकारच्या विषामुळे झाला आहे. पण कलम 45 इथेच थांबत नाही. आता त्या एक्सपर्टला सांगावं लागेल की तो या निष्कर्षापर्यंत कसा पोचला, म्हणजे त्याने कोणतं केमिकल ॲनालिसिस केलं, लॅबमध्ये कोणत्या टेस्ट्स केल्या आणि त्यामागचं सायंटिफिक रिझनिंग काय आहे. हे जे सगळे आधार आहेत ना, तेच कलम 45नुसार महत्त्वाचा पुरावा बनतात. बघा, कोणताही कायदा फक्त वाचून पूर्णपणे समजत नाही. कोर्टाने त्या कायद्याचा अर्थ कसा लावला आहे हे समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तर चला आता या सेक्शनशी संबंधित काही लँडमार्क जजमेंट्स पाहूया. सगळ्यात आधी बघूया एक खूप महत्त्वाचा सुप्रीम कोर्टाचा केस लॉ, स्टेट ऑफ हिमाचल प्रदेश विरुद्ध जयलाल. या केसने एक्सपर्ट ओपिनियनच्या व्हॅल्यूबद्दल एक महत्त्वाचं तत्त्व मांडलं आहे. या केसमध्ये कोर्टाने अगदी स्पष्ट केलं की एक्सपर्टचं मत हे स्पष्ट तर्कावर आणि वैज्ञानिक आधारावरच टिकलेलं पाहिजे.
जर कोर्टाला असं वाटलं की मताचा बेस त्याचा पायाच विश्वासार्ह नाहीये तर कोर्ट ते मत स्वीकारायला अजिबात बांधील नाही. आता बघूया अजून एक केस लॉ जो याच तत्वाला आणखी मजबूत करतो. केसचं नाव आहे मोरारीलाल विरुद्ध स्टेट ऑफ मध्य प्रदेश. या केसने हे पुन्हा एकदा अधोरेखित केलं की एक्सपर्ट ओपिनियनमध्ये काय मत दिलं आहे यापेक्षा ते का दिलं आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. कोर्टाने म्हटलं की एक्सपर्टच्या मताची किंमत पूर्णपणे त्याच्या मागच्या कारणांवर अवलंबून असते. जर मताला कोणताही फॅक्च्युअल बेस नसेल तर त्या मताला पुराव्याच्या दृष्टीने फारसं महत्त्व उरत नाही. हेच तत्व एका कायदेशीर मॅक्झिममधूनही आपल्याला समजतं. ते आहे ज्युडेक्स एस्ट ज्युडेक्स पेरिटोरम पेरिटोरम. याचा साधा सरळ अर्थ होतो की न्यायाधीश हा तज्ज्ञांचाही तज्ज्ञ असतो. म्हणजे एक्सपर्ट कितीही मोठा असला तरी त्याच्या मतासह सर्व पुरावे तपासून अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार फक्त आणि फक्त कोर्टाला आहे. कोर्ट एक्सपर्ट संमत डोळे झाकून स्वीकारत नाही. आता एक असा प्रश्न जो परीक्षेत हमखास विचारला जातो, जुन्या कायद्यात आणि या नवीन कायद्यात काय फरक आहे? चला तर मग बघूया या सेक्शनच्या बाबतीत नेमका काय बदल झाला आहे. तर बघा, आधीच्या इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 1872 मध्ये हीच तरतूद सेक्शन 51 मध्ये होती. आता नवीन भारतीय साक्ष अधिनियम 2023 मध्ये ती सेक्शन 45 मध्ये आहे. लक्षात घ्या, इथे कोणताही तात्विक म्हणजे कन्सेप्च्युअल बदल झालेला नाही, फक्त सेक्शनचा नंबर बदलला आहे. चला आता आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, म्हणजे परीक्षेची तयारी. ज्युडिशियरी आणि एपीओच्या परीक्षेमध्ये या सेक्शनवर प्रश्न कसे येऊ शकतात ते बघूया. प्रिलिम्ससाठी एक गोष्ट लक्षात ठेवा, डायरेक्ट सेक्शन नंबरवर प्रश्न येऊ शकतो. म्हणजे नवीन कायद्यानुसार कलम 45 किंवा जुन्या कायद्यानुसार कलम 51. आता मेन्ससाठी तुम्हाला एक प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन किंवा शॉर्ट नोट विचारली जाऊ शकते. आणि हो, उत्तर लिहिताना जयलाल केसचा उल्लेख करायला विसरू नका, खूप महत्त्वाचा आहे. चला तर मग जाता जाता एक क्विक रिव्हिजन करूया. फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. 1. सेक्शन नंबर 45. 2. मूळ संकल्पना, मतासोबत त्याचं कारणही महत्त्वाचं आहे. आणि 3. लँडमार्क केस लॉ स्टेट ऑफ हिमाचल प्रदेश विरुद्ध जयलाल. बस एवढं लक्षात ठेवलं तरी परीक्षेसाठी खूप मदत होईल. न्यायपालिका, एपीओ आणि इतर कायद्याच्या परीक्षांसाठी अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण विश्लेषणासाठी गंगा एज्युकेशन सोबत जोडलेले रहा. हे सत्र पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्याख्यान उपयुक्त वाटला असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण कायदेविषयक व्याख्यानांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.